निवी धन्या, इथे काय करताय तुम्ही? रावल्याबाईचं काम होतं. धन्या, नक्की तुम्ही रावल्याबाईचं कामच करायला आलायत ना? तुम्ही मकरंदच्या ऑफिसच्या बाहेर आलात म्हणून विचारते. मी गाडीत काय आहे रे धन्या? अगं गाडीत कोण असणार? मुन्ना आहे. मुन्ना मुन्ना ए मुन्ना मुन्ना मुन्ना. नमस्कार वहिनी. तू खरं सांगतोयस ना? निवी अगं खरंच सांगतोय, रावल्याबाईचंच काम होतं. हो की नाही रावल्याबाई? हा वहिनी, ते सामान आहे ना तेच जरा पोचवायचं होतं. पण मग तुम्ही जे वाटेत का थांबलाय? वहिनी धन्या, उशीर होतोय आपल्याला. ते काय ना असंच. किती प्रश्न विचारताय वहिनी. हो, काय झालं मी सांगतो तुला. आम्ही इथूनच जात होतो आमच्या कामासाठी. तर जाता जाता मी रावल्याबाईंना सांगितलं की रावल्याबाई हे इथे निवीचं ऑफिस आहे. रावल्याबाई म्हणाले मग कशाला थांबलायस, जाऊन भेटून ये ना. मग तुला भेटायलाच येत होतो, तेवढ्यात तू समोर दिसलीस मला. बरं निवी, सगळं ठीक आहे ना? हो, इथे सगळं ठीक आहे. पण तुम्ही आता असे वहिनींचं ऑल इज वेल असेल तर निघायचं का आपण? हो निघूया भाई, निघूया. निवी आम्ही निघतो. हा, तू जा रिक्षा करून जा घरी. हा, मी फोन करतो तुला. येतो वहिनी. असं काय करतेस? ग्लू नाही लावला तर टायर कसं चिकटणार गाडीला? पण ती गाडी चालणार कशी? अगं आपल्याला फक्त प्रोजेक्ट म्हणून गाडी टीचरला दाखवायची आहे ना, चालवायची थोडीच आहे. काय चाललंय? आजोबा नातीचं काय चाललंय? आम्हाला स्कूलमध्ये क्राफ्टचा प्रोजेक्ट दिलाय, तर आम्ही कार बनवतोय. चांगलंय चांगलंय, चालू दे चालू दे. तुम्ही काय करताय? स्कूलमध्ये ना क्राफ्टचा प्रोजेक्ट सांगितलाय म्हणून आम्ही ना कार बनवतोय. हे बघ, कार मस्त आहे ना? अरे चल, तू पण आम्हाला हेल्प कर, है ना? हे घे. अरे घे, अरे घे. अरे कार्ट्या, काय केलंस हे? अरे किती मेहनतीने बनवली होती तिने. ती जाऊ दे ना अगं, चुकून पडलं असेल त्याच्या हातून ते. तुम्ही त्याची कड घेऊ नका. बनवायला तर काही येत नाही, बिघडवायला आलाय सगळं. तुला सांग मी सासूबाई. काय झालं? तुम्ही काय करताय? काय हे बघ, राशीच्या शाळेचं प्रोजेक्ट होतं, त्यासाठी खपून केलं पोरीने. आणि बघ काय वाट लावली आहे बघ गाडीची. आल्या आल्या विध्वंस करायला सुरुवात केली या मुलाने. आणि मी बोलले की माझं तोंड दिसतं सगळ्यांना. निवेदिता, अगं असीमनी गाडी बघितली आणि तो घाबरला. म्हणजे इतका घाबरला की त्यांनी गाडी फेकूनच दिली. तुला सांग नेमकं काय झालंय ग? काका, मी तेच समजून घ्यायचा प्रयत्न करते. जरा आले. हा,
तुझ्याकडे काम करणारी लोक गुलाम वाटली काय तुला? वाटेल तसा त्रास देतोस त्यांना. उद्यापासून सगळ्यांशी नीट वागायचं, समजलं? कुणाला त्रास दिलास तर खपलास. चला. असीम, बाळा काय झालंय नक्की? हे बघ, तुला कशाची भीती वाटत असेल तर तू मला सांगू शकतोस बाळा, तुला माहितीये ना हे. असीम, एवढं घाबरू नकोस, मला सांग ना नक्की काय झालंय. ती गाडी राशीने किती छान बनवली होती, हो की नाही? तिच्या शाळेचं प्रोजेक्ट होतं ते बाळा. मग तू ती गाडी फेकून का दिलीस? असीम, 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 हे बघ, आता मला खरंच काळजी वाटते हा तुझी. तू पुन्हा पुन्हा गाड्यांना बघून घाबरतोयस का रे? तुला खरंच गाड्यांची भीती वाटते का? असीम, मला सांग ना प्लीज. असीम, असीम, एक मिनिट ऐक माझं. काय झालंय बाळा? तू मला सांगणार नाहीयेस? मी तुला खाऊ देऊ का? खाशील माझ्या बरोबर? मला नकोय काय. असीम, बाळा, हे बघ, अरे काय झालंय असीम? तू मला खरंच नाही सांगणार आहेस का? असीम, असीम, काय झालंय ते तरी सांग. काय मग धन्या, कसा वाटला दणका? अख्खी सिस्टम हलवून टाकली त्याची. खरंय भाई, त्या मकरंदचा राग नुसता डोक्यात साठवून राहिला होता. आता थोडासा हिशोब चुकता झाल्यासारखं वाटतंय. धन्या, असला हिशोब अजिबात उधार नाही ठेवायचा, लगेच चुकता करून टाकायचा. आणि बायकोला त्रास देणाऱ्याला जो कुतवतो ना, तोच खरा मर्द, ध्यानात ठेव. हो भाई, पण ह्यातलं माझ्या बायकोला काही कळतं कामा नाही. अरे काळजी करू नको, आपल्याकडून कळायचा काही चान्सच नाही. हा, बाकी तुला सांभाळावा लागेल. हो भाई, आणि थँक्यू, तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी, खरंच थँक्यू. अरे भाई आहे तू आपला, तुझ्यासाठी नाही करणार मग कुणासाठी करणार? चल मी निघतो आता, मला बाकी पण काम आहे. हा, ए चल मुन्ना. तुला नक्की काय झालंय बाळा? तुझ्या मनात कसली घालमेल सुरू आहे हे तुझ्या ताईला कळत नाहीये. तू तुझ्या ताईला सांगत नाहीयेस असं तू कधी करत नाहीस असीम. काय झालंय?
नसीबने हे असं चित्र का काढलंय? यश, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोला. मकरंद आठवतो? करण काय झालं? त्याचं काय? आता काय सांगू तुला? काय अश्विनी काही बोलली तर तुझ्या बायकोला राग येईल, पण अश्विनीला कळलंय बरं का मकरंद बद्दल. म्हणजे नक्की काय कळलंय तुम्हाला? हेच की तुझी बायको मकरंदच्या ऑफिस मध्ये काम करते. काय? तुला माहित होतं हे? हा, हो मामा, माहितीये मला. काय? तुला हे माहित होतं यश? आणि तुला काहीच वाटत नाही हे सांगताना? त्या मकरंदचं तुझ्या बायकोशी आधी लग्न ठरलं होतं, नंतर तो किती वाईट आहे हे तूच शोधून काढलंस, आणि मग तुझ्या बायकोशी ठरलेलं त्याचं लग्न मोडलं आणि तुझ्याशी झालं. आणि आता तोच मकरंद तुझ्या बायकोचा बॉस आहे हे कळल्यानंतर तू तिला साधा जाबही विचारणार नाहीयेस. तिनं मला सांगितलंच नाही. मला काय? निवीने तुला सांगितलंच नव्हतं? आई बघितलं, स्वतःच्या नवऱ्याला देखील सांगितलं नाहीये तिने, लपवून ठेवलं. आता काय बोलू मी यावर? आपली बायको कुठे काम करते, काय काम करतेय, कुणासोबत काम करतेय हे एका नवऱ्याला माहित असायला नको? एका बायकोने विश्वासात घेऊन ते आपल्या नवऱ्याला सांगायला नको? आणि जेव्हा तुला कळतं की निवेदिताने तुला हे सांगितलेलं नाहीये, तुझ्यापासून लपवून ठेवलंय, तेव्हा तू तिला जाब विचारायला नको? आणि नशीब आम्हाला आत्ता हे कळलं. नंतर कळलं असतं तर काय परिस्थिती ओढवली असते? काय कळलंय? काय बोलणं सुरू आहे तुमचं? काय कळलंय सासूबाई? कुठे नोकरी करतेयस, कुणासोबत काम करतेयस हे समजलंय आम्हाला. त्या मकरंदाची नोकरी धरली आहेस तू, आणि एवढी मोठी गोष्ट आम्हाला सांगावी असं वाटलं नाही तुला? नाही, आम्ही सोड, आम्ही काही महत्वाचे नसू तुझ्या लेखी. पण तुझा नवरा, त्याला तर सांगायला हवंच होतंस ना. निवी, मकरंद कसा चुकीचा आहे हे दाखवून देऊन धन्याने तुझं त्याच्यासोबतचं लग्न मोडलं, आणि त्यावर तुझी बदनामी नको म्हणून स्वतः लग्नाला उभा राहिला. अगं त्याची जाण ठेवायची जरा. तू परत त्या मकरंदाच पायाशी गेलीस. बघ ना, यशनं स्वतः तुझ्याशी लग्न करून तुझ्या आयुष्याचे धिंडवडे निघण्यापासून तुला वाचवलं, आणि तू त्याचे हे असे पांग फेडतीस? नाही, आम्हाला तू काही कारण सांग, आम्ही काय ऐकून घेऊ, मूग घेऊन गप्प बसू, कारण शेवटी नातलग पडलो ना आम्ही. पण लोक तर असंच म्हणणार ना की नक्की या दोघांचं काहीतरी लफडं किंवा प्रकरण असणार म्हणून ती त्याच्याकडे नोकरी करतेय. मालती, अगं तुझ्या जिभेला काही हाड? काय वाटेल ते बरळतेस तू? मी बरळतीये? बरोबर नाही, तुम्ही तर सतत निवेदिताचाच कैवार घेत असता. काय आहे ना, तुम्हाला माझं तोंड दिसतं पण हिचं वागणं दिसत नाही. ही त्या मकरंदकडे नोकरी करतीये, माहितीये तुम्हाला हे? नाही ना? हेच नाही, तुम्ही माझ्या तोंडाला आवर घालालो. लोकांच्या तोंडाचं काय?
चार तोंडांनी चार लोक बोलणारच आहेत ना. मग हिच्या पायी मी माझ्या घराण्याची इब्रत वाऱ्यावर सोडू? हिनं जशी हिच्या चारित्र्याची पर्वा वाऱ्यावर सोडली तशी? मालतीबाई, तूही मलाच बोल. स्वतःच्या बायकोला तुला ताब्यात ठेवता येत नाही म्हणून तू मला उलट उत्तर देतोयस. यासाठी तुला लहानाचं मोठं केलं यश, आणि तुला चालतील रे ही अशी थेर. पण आम्ही वेडे झालोय. जगात काही दुसऱ्या नोकऱ्या नव्हत्या की हिला त्या मकरंदच्याच दावणीला जायची गरज होती? इतका काय नाईलाज होता बाबा की त्या मकरंदकडेच नोकरी करावी लागली हिला? आई, अहो नाईलाज कसला? मला तर वाटतंय हिचं त्या मकरंद सोबत काहीतरी कारस्थान सुरू आहे आपल्या विरुद्ध. नाहीतर कोण शहाणी मुलगी असा निर्णय घेईल सांगा ना? काय गे, आता का तोंड शिवलंय तुझं? दे ना उत्तर. का तुला त्या मकरंदकडचीच नोकरी हवी आहे ग? मला फक्त एक नोकरी हवी होती. मी कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यानंतर मला कळलं की मकरंद माझा बॉस आहे. आणि मी मान्य करते माझ्याकडून खरंच चूक झाली. मी तुम्हाला हे सांगायला हवं होतं आधी. पण मी ही नोकरी फक्त असीमसाठी स्वीकारली आहे सासूबाई. माझ्या भावाचा सांभाळ करण्यासाठी मला नोकरी करणं भाग आहे. योग्य पगाराची नोकरी केली तरच असीमला घरी पाठवलं जाईल अशी शेलारबाईंची अट होती. म्हणून लवकरात लवकर मला जी नोकरी मिळाली ती मी घेतली. माझ्या भावाला सांभाळण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे सासूबाई. आणि तुम्हाला माझी मदत करायची नसेल तर नका करू. माझी हतबलता समजूनच घ्यायची नसेल तर नका समजून घेऊ मला. पण माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचा तुम्हाला कोणाला काहीही हक्क नाहीये. वा मालतीबाई, छान. तुम्ही सोनाच्या उलट्या बोंबा. काय? मी ऐकलं तू मला सोडवण्यासाठी त्या मकरंद काकांकडे काम करतेयस. काय? ते खूप वाईट आहेत. तू जॉब सोड. असं नाही करू शकत बाया. जॉब सोडून देणं म्हणजे तुला सोडून देणं. माझ्याकडे परमनंट जॉब नसेल ना तर त्या शेलार मॅडम तुला पुन्हा येऊन घेऊन जातील. ताई, मला परत नाही जायचं तिथे. मला तुला सोडून नाही राहायचं ताई. मला पण तुला नाही जाऊ द्यायचंय बाळा. असीम, बाळे काम करतोस का? हे गोष्टीचं पुस्तक घे आणि थोडा वेळ बाहेर जाऊन वाचत बस. हा, मला जरा तुझ्या ताईशी बोलायचंय. जा. हे बघ, तू मालतीबाईंच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊस. मी आहे ना तुझ्यासोबत. निवी, तू हे सगळं मला जर आधीच सांगितलं असतं ना तर आज ही वेळ आलीच नसती. आता आयुष्यभर मला हेच ऐकवणार आहेस का? अगं तसं नाही ग निवी. म्हणजे धन्या, मी हा जॉब का स्वीकारलाय, कोणत्या परिस्थितीत स्वीकारलाय हे तुला सगळं माहिती आहे. मला वाटलं तुझा तरी माझ्यावरती पूर्णपणे विश्वास असेल. निवी, माझा विश्वास आहे तुझ्यावर, पूर्ण विश्वास आहे. अगदी लहानपणापासून आहे ग. उगाच गैरसमज नको ना करून घेऊस. हे बघ निवी, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की माझा जसा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तसा तू पण माझ्यावर ठेव ना. मला सांगत जा ना की तुझ्या डोक्यात काय चाललंय नेमकं. म्हणजे मला इतरांशी बोलताना तुझ्या बाजूने ठामपणे उभं राहता येईल ना. बरोबर आहे तुझं. बरं धन्या, मी एका काउन्सिलरची अपॉइंटमेंट घेतली आहे. तू येशील का माझ्या बरोबर? काउन्सिलर? हो, असीमसाठी.